तर आता आपण मस्तपैकी माथेरानमध्ये आलेलो आहोत आणि अतिशय थंड हवेचं ठिकाण आहे. निसर्गरम्य ठिकाण, एवढ्या उंचावर ठिकाण आहे ना, आणि चढताना सुद्धा घाट जबरदस्त आहे. अतिशय छान आहे माथेरान. आता आपण पोचलेलो आहोत. अजून सुद्धा आपलं ट्रेकिंग आहे आणि ते ट्रेकिंग केल्यानंतर आपण रिसॉर्ट इथे घेतलेला आहे. त्या रिसॉर्टवर जाणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही नजारे बघा माथेरानची. इथून पुढे 4 किलोमीटरचा ट्रॅक आहे. जर कोणाला चालता वगैरे जर येत नसेल तर ते घोड्याची सुद्धा सोय आहे. तर निसर्गाचा आस्वाद लुटत आता आपण जाऊया आपल्या डेस्टिनेशनला. चला तर जाऊया. आणि वातावरण आता पावसाला सुरुवात झालेली आहे. रेल्वेच्या ट्रॅकच्या कडेनं आपण आता चालत निघालेलो आहोत. आणि चारी बाजूने सुगंधाट झाडे जबरदस्त, बघायला एवढं सुंदर वाटतं. मेरा चश्मा तेरे पास है ना? बस ऐसे ही कैसे चलेगी? रेनकोट से निकाल देती तुझे आगे बारिश आता मोठा पाऊस यायला लागलेला आहे. आम्हाला इथं आलेले रेनकोट दिलेले आहेत. आता आम्ही रेनकोट घालणार आणि पावसाचा आनंद लुटत जाणार. हे आमचे खांडेकर साहेब आहेत. बघा पाऊस आणि खांडेकर साहेबांच्यामुळेच मला माथेरानला यायची संधी मिळाली. अतिशय सुंदर वातावरण, जबरदस्त. काय किती बघावं तेवढं, कॅमेऱ्यात किती घ्यावं तेवढं कमीच. फुल काय सुंदर, जबरदस्तच. अप्रतिम. काय फरक आहे सांगा, काय फरक आहे सांगा. हा टाकला. हा आमचा वेलफेअरचा ग्रुप आहे. माथेरानची ट्रिप बघून, माथेरानचं वातावरण बघून एवढा मोटिवेशन मध्ये आलाय, दगड खाली करायचा प्रयत्न करतोय. पाऊस चालू झालेला आहे आणि रेनकोट तर दिलेला आहे, पण घालायची काही इच्छा नाही. तर पावसातच भिजत जायचं, पावसाचा आनंद घेत. पाठीमागून रेल्वे आलेली आहे आणि दिसायला किती सुंदर दिसतं, ढगात वाहणारी रेल्वे. तर आपण शूट घेऊया.
ट्रेन बघायच्या नादात आमचा ग्रुप गेलाय सगळा पुढं. तर चला आता पटपट पटपट चालत जातो. पहिला आमच्या ग्रुपला गाठतो. मारा काही काम आई जर कोणाला रस्त्यात काय भुका वगैरे लागल्या, खायची काही इच्छा झाली तर अशा पद्धतीची सोय आहे. अजून रिसॉर्ट बरंच लांब आहे. आम्हाला वाटलं आत्ता येईल आत्ता येईल आत्ता येईल, पण किती लांब आहे हे कोणालाच माहिती नाही. चालत राहायचं असंच, येईल त्यावेळेस येईल. कंटाळा काय येत नाही, फक्त दम लागतोय. चला. तर मित्रांनो, अथक परिश्रमानंतर म्हणजे एवढं चालल्यानंतर आता आमचं रिसॉर्ट आलेलं आहे. तर आता रिसॉर्टमध्ये जातो, फ्रेश होतो मस्तपैकी. वरनं तर रिसॉर्ट बस बाहेरून बघितल्यानंतर छान वाटते. आत गेल्यानंतर कळलंच आपल्याला कशा पद्धतीचं आहे. तर चला मित्रांनो.